संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंगसाठी भिसे सोनोग्राफी एक्स-रे सेंटर पलूस, फिटर 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर मंगळवारी 2D इकोची सुविधा. भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ, कन्या शाळा रोड पलूस. संपर्क 74 47 39 90 90 आणि 89 83 84 70 04. आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक जयंतीनिमित्त पलूस शहरात विविध उपक्रमांचे आयोजन. काल 7 सप्टेंबर 2025 रोजी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या 234व्या जयंतीनिमित्त आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक जयंती उत्सव समितीच्या वतीनं दिवसभर पलूस शहरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं. ठिकठिकाणी उमाजी नाईकांच्या प्रतिमेस अभिवादनाचे कार्यक्रम संपन्न झाले. पलूस येथील मुख्य गुंडादाजी चौकात राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस अभिवादन करून शेकडो समाज बांधव व नागरिकांनी गुंडादाजी चौक ते हुतात्मा स्मारकापर्यंत उमाजी नाईक मानवंदना रॅलीचं आयोजन केलं. या रॅलीत अनेक मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर भारतीय विकास सोसायटीमध्ये आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक जीवन संघर्ष या विषयावर पुरोगामी चळवळीतील इतिहास अभ्यासक मारुती शिरतोडे यांचे व्याख्यान संपन्न झाले. यावेळी पलूसचे माजी नगरसेवक, युवा नेते विशाल दळवी, उमाजी नाईक जयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी दगडू जाधव, सुनील दलवाई, संतोष दळवी, पांडुरंग मदने, हिम्मतराव मलमे, मारुती शिरतोडे, महेश मदने, रोहित दळवी, अशोकराव जाधव, सोमनाथ जाधव, सचिन जाधव, अनिल जाधव, किशोर मोटकट्टे, सतीश जाधव, लखन दळवी, संभाजी मदने, अरुण मदने, गुलाब मोटकट्टे, सुरेश दळवी, संजय जाधव, किशोर जाधव, संदीप जाधव, रामचंद्र नाईक, पंकज दळवी, विक्रम दळवी, जीवन जाधव, सोनमबापू दळवी, बाळू दळवी यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंती उत्सव समितीच्या वतीनं आज 8 सप्टेंबरला सायंकाळी 5 वाजता भारतीय सोसायटीमध्ये उमाजी नाईक यांच्या जीवनावर आधारित इयत्ता 5वी ते 10वी मधील विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान परीक्षेचं आयोजन करण्यात आलं आहे. तर 9 तारखेला पलूस शहरातून उमाजी नाईक प्रतिमेची पारंपरिक वाद्यांच्या तालावर भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. पलूस शहरात नव्याने सुरू होत असलेल्या श्री गुरुदत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित पलूस या संस्थेचा भव्य उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक 11/9/2025 रोजी सकाळी 10:30 उद्घाटक जत विधानसभा विद्यमान आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर साहेब. प्रमुख पाहुणे पलूस कडेगाव मतदारसंघाचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब, पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार माननीय अरुण अण्णा लाड, माजी आमदार माननीय पृथ्वीराज बाबा देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय संग्राम सिंह भाऊ देशमुख, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय महेंद्र अप्पा लाड, माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय हेमंत अण्णा पाटील, डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार दादा पाटील, माजी समाज कल्याण सभापती माननीय ब्रह्मानंद शेठ पडळकर, हिंदुस्तान शिवमल्हार क्रांती सेनेचे जिल्हा अध्यक्ष माननीय सर्जेराव ऋषी भैया टकले, भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष माननीय रोहित नाना पाटील, कडेगाव पंचायत समितीचे माजी सदस्य माननीय प्रकाश भाऊ गढळे, युवा समाजसेवक माननीय अनिल अण्णा वाटेगावकर यांच्यासह सामाजिक, राजकीय, सहकार क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे. निमंत्रक श्री गुरुदत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक, कर्मचारी वर्ग. स्थळ पलूस आमनापूर रोड, दीक्षित मार्केट पलूस. संपर्क संस्थेचे व्यवस्थापक श्री पांडुरंग पाटील 73 85 13 78 49.